नमस्कार मित्रांनो, सर्वांना विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला. कारण आपण कथा तर पाहता परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जातो. तर कृपया सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजची अतिशय इंटरेस्टिंग कथा आहे. कथेला आपण लगेच सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव मोहन. मी एका छोट्या शहरात राहत होतो. एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये मी काम करायचो. मी शिक्षण घेतलं होतं परंतु नोकरी मिळाली नाही, म्हणून मी शहरात येऊन हे काम करत होतो. बिल्डरने एक छोटीशी रूम राहण्यासाठी दिली होती. तिथेच मी राहायचो आणि जेवणासाठी मात्र हॉटेलमध्ये जायचो. रूमचं भाडं मी देत नव्हतो कारण ती बिल्डरची जागा होती. यामुळे माझा खर्च कमी व्हायचा आणि काही पैसे उरायचे. ते मी गावाकडे पाठवायचो. यामुळे घरच्यांनाही बरं वाटायचं. माझं वय 25 वर्षे होतं, तरीही लग्न झालेलं नव्हतं. गावाकडे माझ्या मामाची मुलगी होती. तिच्यासोबत मला लग्न करायचं होतं. तिच्या घरचेही माझ्या मागे लागले होते. मी म्हणायचो 1-2 वर्षे थांबा, नंतर मी लग्न करतो. माझे मित्र मला म्हणायचे, तुला तरी मामाची मुलगी देत आहेत, तरीही तू लग्न करत नाहीस. परंतु आम्ही मुलीसाठी एवढं पळूनही आम्हाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही. त्यामुळे तू लवकर लग्न करून घे. यामुळे कधीकधी लग्नाचा विचारही माझ्या मनात यायचा. माझ्या रूमच्या शेजारीच एक बाहेर राज्यातील जोडपं राहत होतं. त्या बाईचा नवरा मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा व संध्याकाळी पैसे मिळाले की दारू पिऊन घरी यायचा. यामुळे त्याची बायको खूपच वैतागली होती. त्याच्या बायकोला आम्ही आंटी म्हणायचो. ती दिसायला खूपच सुंदर होती व थोडी जाडजुडही होती. तिचं रूप पाहून मी मनात म्हणायचो, एवढी सुंदर बायको, पण नवरा मात्र काहीच कामाचा नाही. तो तिला शारीरिक सुख देत नव्हता. तिचं सुंदर रूप पाहून अनेक पुरुष तिला हातावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे. एके दिवशी नळाचे पाणी भरण्यासाठी ती माझ्या रूमजवळ आली. ती पाणी भरण्यासाठी खाली वाकली व माझ्याकडे एकटक पाहू लागली. त्यावेळी मला तिचे मोठमोठे चेंडूही पाहायला मिळाले. मनात विचार केला की ही आंटी आपल्याला लाईन तर देत नाही ना, म्हणून मीही तिच्याकडे पाहू लागलो. तिचं पाणी भरून झालं होतं तरीही ती दरवाजात उभी राहून एकटक माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. थोड्या वेळाने ती पुन्हा भांडे घेऊन माझ्या रूमजवळ आली आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाली, माझ्या जीवनाचा सत्यानाश झालाय. मला कोणतंच सुख मिळत नाहीये. देवाने एवढं चांगलं रूप दिलंय, त्याचा काही उपयोग होत नाही. मी म्हणालो, बरोबर आहे तुमचं. नुसतं तुम्हाला पैसे देऊन काय उपयोग? तुम्हाला दुसरं सुखही मिळायला हवं. मी असं म्हटल्यावर ती अतिशय खुश झाली व माझ्याकडे एकटक पाहू लागली. तिचं सौंदर्य पाहून मीही मनातल्या मनात खूप खुश झालो होतो. ती मला म्हणाली, तुम्ही घरी एकटेच दिसता, तुमचं लग्न नाही झालं का? मी म्हणालो, नाही झालं, मी इथे एकटाच राहतो. यामुळे मी खूपच खुश झाली व मला म्हणाली ती खूप खुश झाली व मला म्हणाली, संध्याकाळी मी येते तुमच्याशी काहीतरी बोलायला. असं म्हणून ती आंटी तिच्या घराकडे निघून गेली. पण माझ्या मनात विचार आला, ही आंटी आता आपलाच वापर करून घेणार आहे असं दिसतंय. म्हणून मी संध्याकाळ होण्याची वाट पाहत होतो. आंटीचा कार्यक्रम कसा करायचा याचा विचार माझ्या मनातल्या मनात सतत येत होता. संध्याकाळी 7 वाजता तिचा नवरा दारू पिऊन आला व इकडे तिकडे पाहून थोडी बडबड करू लागला. तिने त्याला लवकरच जेवायला घातलं व मुकाट्याने झोपून घ्या असं ती त्याला म्हणू लागली. थोडा वेळ बडबड केल्यानंतर तिचा नवरा झोपण्यासाठी आत गेला. थोड्या वेळाने तो झोपी गेला. मग तिने त्या घराची बाहेरून कडी लावली होती व माझ्या रूमकडे ती आली होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं याची खात्री तिने करून घेतली होती. मीही तिची दुपारपासूनच वाट पाहत होतो. ती अतिशय नटून थटून आली होती. तिचं रूप आणि फिगर पाहून माझा पोपट उड्या मारू लागला. ती घरात आल्यावर तिने दरवाजा बंद करायला सांगितला. मी दरवाजा बंद केला आणि तिच्या जवळ येऊन बसलो. ती
ती मला म्हणाली, खूप दिवसापासून माझी इच्छा होती, ती कोणीच पूर्ण केली नाही. असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. चोळाचोळी झाल्यावर तिने तिचे कपडे काढले व मलाही काढायला सांगितले. रात्रीच्या अंधारात आमचा खेळ धनाधन सुरू झाला. यामुळे तिची आग हळूहळू शांत व्हायला लागली. खूप वेळ केल्यानंतर तिच्या नवऱ्याचा आवाज येऊ लागला, म्हणून तिनं गडबडीने कपडे घातले आणि तिच्या घराकडे ती निघून गेली. तिच्या नवऱ्याला लघवी लागली होती, म्हणून तो मोठ्या मोठ्याने आवाज देत होता. तिला चटक लागल्यामुळे ती माझ्याकडे संध्याकाळी रोजच येऊ लागली आणि मीही तिचा उपभोग घेत होतो. काही दिवसांनी तिच्या नवऱ्याला कोणीतरी आमच्यातील संबंध सांगितले, म्हणून मी रूम बदलण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी मी रूमही बदलली, पण मला रात्रीचं झोप लागत नव्हती, कारण माझ्याही पोपटाला करण्याची सवय लागली होती. म्हणून मी काही दिवसांनी पुन्हा गावाकडे आलो व लग्न करण्याचा निर्णय